नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एलिझा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गोराई 2 बोरिवली पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या प्रमिला जितेन कांबळे या वहिनींना भेटणार आहोत. या वहिनी वाट बघतायत. कांबळे वहिनींचं म्हणणं काय तेही ऐकणार. आणि आता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आणि आपल्याला माहीतच आहे की या महिन्यामध्ये 28च दिवस त्यामुळे पटकन आला मार्च महिना जो परीक्षांचा आहे. तेव्हा ना 12वीच्या परीक्षा मध्यावर आल्या आहेत तर 10वीचे विद्यार्थी कामाला लागलेले आहेत कारण लवकरच 10वीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा. होम मिनिस्टरच्या कुटुंबाकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आईबाबांना काही सांगणं आणि ते सांगणं असं की जो काही अभ्यास केला आहे ना तो त्याला करू द्या. किंबहुना जो केला आहे त्यावर समाधान माना आणि त्याला छान प्रसन्न वातावरण त्या विद्यार्थ्याला कसं मिळेल त्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहूया. सगळ्यांना शुभेच्छा देऊन सुरुवात करतो आजच्या भागाला. भेटूया कांबळे कुटुंबाला. इथेच चर्चगेटला इथेच गेले होते. चर्चगेटला नाक्यावर गेल्यावर सांगतात आणि त्यावेळेला फक्त एक वेळ बरोबर साधली ते पण 5 मिनिटात. नमस्कार. 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 आधी मी की नाही मग हे काय बघ केवढंसं दिलं बघा. हे बघा केवढंसं दिलं बघा सगळ्यांनी. आता नको मला हे एवढंसं का दिलं. नाही तुम्ही तेवढंच घेता ना मग. द्या. धन्यवाद. बरं आता घ्या उखाणा. अष्टकोनी टेबलावर रुमाल टाकते विणून जितेनरावांचं नाव घेते होम मिनिस्टर आले म्हणून का नाही तर घेणार नव्हता. द्या ओळख करून. हे मिस्टर जितेन बबन कांबळे. या वहिनी माझ्या. नमस्कार. हे दीर. नमस्कार. हे काकी सासू. नमस्कार काकी सासू. नमस्कार. ते दीर. नमस्कार. ह्या वहिनी. नमस्कार. ते काकी सासरे ते काका सासरे. सॉरी ठरवा कोणते आली. नाही सॉरी काका सासरे. काका सासरे. हां आणि ते इकडे आमचे दीर आहेत. इकडचे राहिले का पाठचे. नमस्कार सगळे बिल्डिंग मध्ये. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. एक होती चिव एक होती खाऊ आज पैठणी मी जिंकणार डोकं नका खाऊ. सगळ्या जणी बोलतायत पैठणी माझी चिठ्ठी माझी येऊ देत मग दाखवून द्यायला पैठणी कोणाची. आबोलीचे फूल सुगंध काही सांगेना आदेश भाऊजी आले म्हणून उखाणा काही सुचेना. नमस्कार. नमस्कार. सांगा आता बालपणाविषयी. बालपण माझं इथेच बोरवलीला. अच्छा. इथे गोराई 1 मध्ये. गोराई 1 मध्ये. हो. तुमचा आवाज आता जेवढा कमी आहे तेवढाच नेहमी असतो. हो. का हो. तेवढाच आहे आवाज. नक्की. हो नक्की. मला सांगायचं म्हणून. नाही तेवढाच आहे आवाज. हो. मिस्टरांना विचारावं तर. बोलवलं तर विचारीत ना. बोलवा त्यांना. या. नमस्कार. नमस्कार. बसा. तुमचं बालपण. माझं बालपण तसं ज्या इकडे काळा चौकी अबोदय नगर वगैरे तिकडेच गेलं. काळेवाडीत मध्ये राहायला होतो. काळेवाडीमध्ये. हो. आता काय करता तुम्ही. आता माझं पण इलेक्ट्रॉनिक्सचं आहे. स्पेअर पार्ट वगैरे जसं थोडं सिक्युरिटी सिस्टममध्ये CCTV कॅमेरा ॲक्सेस कंट्रोल वगैरे त्या टाईपची कामं करतो. तिकडे नोकरी करता. स्वतःच आहे. थोडा व्यवसाय आपला. खूप छान. आणि मग काय तुम्ही राहायला कुठे म्हणाला. इकडे बोरवली. तुम्ही काळा चौकी. हो. मग कसं काय. लव्ह मॅरेज. कसं काय एवढ्या लांब. मित्र होता माझा इथे कॉम्प्युटर क्लासमध्ये मी करायची. कुठल्या. MSCITचा कॉम्प्युटर. कुठे. गोराईमध्ये. गोराईला. हो. तुम्ही. तुमचा एक मित्र होता. हो. चला ओके. हे दोघे झाले इथे. हे तिकडे काळा चौकीला. हो. मग त्याने काही तिकडनं CCTV लावले होते. काय झालं. नाही माझा जो मित्र होता तो ह्यांचा मित्र होता. मग ते कधी यायचे मित्राला भेटायला क्लासच्या इथे. हे तुम्ही तिकडनं इकडच्याच मित्राला भेटावं. नाही तसं काय नाही. एक दिवस असं सहज गेलो तर ओळख झाली होती. ओळखीनंतर मग भेटीगाठी झाल्या. कुठे. पहिल्यांदा तिथेच क्लासमध्येच. कुठल्या. क्लासच्या बाहेर. ती ज्या क्लासला जायची. कांदिवलीत ना. नाही इथे गोराईला. गोराई. हां बरोबर. मग त्याच्यानंतर कधी भेटलात.
त्याच्यानंतर तेच जेव्हा हिचं एक काम होतं तेव्हा त्यांनी कॉन्टॅक्ट करून दिलं. ती त्या दिवशी भेटली होती, तिचं काम आहे जरा त्या युनिव्हर्सिटीला दिवशी भेटली होती तिचं लास्ट काम. टाइम. हा ते तुमच्याकडे सांगितलं. हा, मग ते त्याला माहिती होतं. मग त्यांनी नंबर दिला. आता लिंक लागते. हा मग नंबर दिला तर हिने फोन केला होता. तुम्ही फोन केला काय फोनवर कसं काय? म्हणजे बोलली युनिव्हर्सिटी मधलं काम होतं माझं, हा. तर हे युनिव्हर्सिटी मध्ये त्यांना ओळखतात. मग बोलली ज्याचं तुझी अशी ओळख आहे त्याला सांग करून, मग मी जाते त्याच्याकडे आणि मग तो मला काम करून देईल काय. तेव्हापासून कामाला लावलं थोडं. हो ना. हा. थोडं मग थोडं. कुठे भेटला? तिथे भेटलो आम्ही युनिव्हर्सिटीला. मग हिचं काय इन्क्वायरी वगैरे तिथे केली आणि त्यानंतर मग फोनवरून भेटीगाठी, हाय हॅलो, फ्रेंडशिप डेचे मेसेज वगैरे. मग अच्छा, मेसेज मधून सुरू झालं. म्हणजे मग कम्युनिकेशन वाढलं थोडं. वाढलं. हा, मग पुढे काय झालं? मग पुढे काय नाही, एकदाच असंच गेलेलो कुठे? फिरायला. एकदा असेच. कुठे गेला होता? असं इथे चर्चगेटच्या इथे. इथेच चर्चगेटला. इथेच गेले होते चर्चगेटला. म्हणजे नाक्यावर गेल्यावर सांगतात का? हा, मग काय झालं चर्चगेटला? मग यांनी सहज असं बोलले, मी काय? तुझ्यावर प्रेम करतो. असं तुम्ही सहज म्हणाला? सहज नाही, माझ्या मनात बराच म्हणजे फ्रेंडशिप होती ना. हा. मग ते मला असं वाटलं डिझर्व म्हणजे आपल्या व्यवस्थित आपल्या काय? पार्टनरला काय? पुढे म्हणजे जोडीदार म्हणून योग्य आहे. असं तुम्हाला वाटलं? आणि मग पुढे कधी विचारलं तुम्ही? मग तेव्हाच ते आम्ही गेलेलो एकदा चर्चगेटला फिरायला. परत चर्चगेट? त्याच दिवशी त्याच दिवशी त्याच दिवशी म्हणजे एकदाच चर्चगेटला गेले आणि तुम्ही? हा? मग चर्चगेटला तुम्ही काय कुठला स्पॉट काय चर्चगेटचा? मरीन ड्राईव्हला गेलेलो. मरीन ड्राईव्ह. व्हेरी गुड. मग काय होईल तिथेच मरीन ड्राईव्ह. मग काय झालं पुढे? नाही, लगेच उत्तर नाही. नाही, काय लगेच झालं नाही. पुढे? तुम्हाला जेव्हा यांनी प्रपोज केलं की नाही तेव्हा काय होईल? मला खरं वाटलंच नाही ते. का? बोलली मस्करी करत असेल. अच्छा बोलली अच्छा. असली मस्करी करतात. असंच बोलली, असंच बोला असेल, काय माहिती खरं बोलतोय की नाही. मग असं मग नंतर काय बोलली नाही मी, हा की नाही, काहीच बोलली नाही. नाही, बरं केलं. मग मग 5-6 महिन्याने बोलली, जास्त ओळख वगैरे बोलणं जास्त होत होतं. 5-6 महिन्यांनी? हो. 5-6 महिने तुम्ही काय करत होता? मरीन ड्राईव्हवर? तिचं उत्तर येणं म्हणजे जरा अपेक्षित होतं पॉझिटिव्ह येईल. हा हा हा. बरं, मग फायनली होकार कधी झाला ते सांग. मग 5-6 महिन्याने मग होकार दिला. कुठे? असं कॉलेजमध्ये भेटलेलो तेव्हा. मग हो, ज्या दिवशी हो म्हणाले त्या दिवशी तुमची काय होती रिॲक्शन? नाही, छान म्हटलं. आणि मग काय केलं? आनंद कसा व्यक्त केला? धावत सुटला? नाही, धावत वगैरे काय नाही. 2-4 मित्र होते त्यांना सांगितलं आणि जो मित्र होता त्याला पण सांगितलं, त्याच्यामुळे भेटलो होतो. बरोबर. त्यानंतर मग त्यालाही सांगितलं की विद्यापीठाचं काम अगदी व्यवस्थित. नाही तसं काय नाही. काय गोड असतायत वहिनी. तुम्ही भेटायचात का कधी? की आई बरोबर चाललायत किंवा हे कधी भेटले तसं व्हायचं? हो, असे यायचे ते. कुठे? आम्ही आई आणि मी बाजारात जायचो. कुठे? गोराई 2 मध्ये. गोराई 2 मध्ये. हा. आणि हे काळा चौकीवरून इकडे यायचं बाजारात. हा, मग काय व्हायचं? असं लांबूनच हातवारे किंवा इशारा करून. कुठे साधारण? बाजारामध्येच. मग तुम्ही एकीकडे, हे दुसरीकडे. काय हातवारे करायचं? तुम्ही काय करायचं तिकडनं? काय नाही बोलायची, घरी तिथे तसे. आणि त्यावेळेला असे म्हणत असतील ना? नाही नाही ना? नाही, मग पुढे काय ना, मग त्याच्यातूनच उद्या वगैरे म्हणजे उद्या काय असं मग किती बोलायचं, वाजता तेवढ्यात भेटणार? बोलून घ्यायचं, बोलायला मिळायचं असं? क्वचितच भेटायचं, सहसा नाही. कसं काय? कधीतरी आई अशी भाजी घेत असली, मी उभी असायची, मग हे लगेच बाजूला आजी यायची. खाली वांगी कशी दिली, टोमॅटो कशी दिले, तुमचं इकडे सुरू आहे. बरं. हा, मग किती वाजता येणार कॉलेजला? असं तेवढ्यातले तेवढ्यात. हा. पण मग घरी कळल्यावर काय रिॲक्शन होती? नाही, विरोधच होता विरोधच होता. दोघांच्याकडनं? हो. नाही, माझ्याकडून एवढं म्हणजे मी घरी सांगितलं नव्हतं फायनली, लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत. अच्छा. आणि तुम्ही घरी सांगितलं होतं? नाही, घरी पण मग घरी सांगितलंच नाही लग्नाच्या? नाही. कुठे केलं लग्न तुम्ही? कोर्ट मॅरेज केलं ठाण्याला. ठाण्याला? हो. मग लग्नाच्या दिवशी कसं काय निघालात घरून? लग्नाच्या दिवशी म्हणजे लग्नाच्या आदल्या टेन्शन दिवशी आलं असेल ना भरपूर. त्या दिवशी? हा. हो. तुम्हाला? मला पण थोडंफार होतंच टेन्शन. तुम्हाला कसलं होतं टेन्शन? नाही बोलो, अचानक समजलं, थोडं गंभीर परिस्थिती झालेली घरी माझ्या हिच्याबद्दल. त्यांना मी लगेच सांगितलं नव्हतं, म्हणजे मी निघणार त्याच्या 5-10 मिनिटं आधी सांगितलं की मी आता निघते म्हणून घरातून, तुम्ही कुठे भेटणार ते सांगा. मग काय नाही, मी जस्ट असं मित्राबरोबर बसलो होतो, पण मला ऐकून एकदम हे झालं, तर बोला आता काय करायचं.
मग शेवटी मग मम्मीला फोन केला, आईला घरी फोन केला, बोललो असं असं जरा आहे. तर आईला थोडीफार, मी पण फोनवर बोलायचो तर थोडीफार हिंट होती की कुठे ना कुठे काय ना काय चालू आहे सगळं. त्यामुळे आई बोलली ठीक आहे चालेल. मग थेट ठाण्याला गेला? नाही, मग घरी जाऊन मग सकाळी आम्ही उठून इकडे गेलो ठाण्याला. ह्यांच्या घरी गेलेली मी रात्री? हा, रात्री. मग तुमच्या घरी शोधाशोध नाही झाली? शोधाशोध चालू होती माझ्या घरी मग की कुठे गेली काय ते, पण फोन तुम्ही कळवलं नाही? नाही. आम्ही लग्न केलं दुसऱ्या दिवशी, पळून गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी लग्न केलं आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं की आम्ही लग्न केलं म्हणून. असं आता सगळं सुखात आहे, आनंदात आहे, पण आई बाबा नाराज असतील थोडेफार अजून. की आता नाही, आता सगळं नाही, अजून थोडंसं असं कॉन्टॅक्ट पण मग आता जाता वगैरे ना घरी? नाही. जाणं येणं नाही, घरी नाही जाणं नाही. येणं. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाली. 2 वर्ष? हो, मग खूप मिस करता? भरपूर. कोणाकोणाला? आई वडील, दोघं भाऊंना, दोघांनाही. कधी जावंसं नाही वाटत? वाटतं असं, पण आता परमिशन नाही ना, तर कसं जाणार म्हणून. मग तिकडनं परमिशन नाही की इकडनं? तिथून परमिशन नाही, इथून परमिशन आहे. इथून तू एकदम मोकळी, हो ना? तुला काय? शिक्षण करायचं आहे, हो. काही एकदम व्यवस्थित आहे. पण आई समोर आली आणि भेटलं किंवा बोलला असं कधी झालंय? हा, असं क्वचित 1-2दा. मग कशी आहे कुठे काय. असते पण आई इथे? आई इथे गोराई 1 मध्येच आहे. गोराई 1 मध्ये? हो. मग आज कळवलं नाही? नाही, आज वहिनी आल्यात. आले? हो, वहिनी मग आल्यात. नक्की वहिनी आलेत, मग बरंचसं काम होतं. आणि माझा महाराष्ट्रातल्याच नाही तर प्रत्येक वहिनीवर खूप येतो. आणि त्यामुळे वहिनीने ठरवलं ना, तुम्हाला सांगतो, हे 2 वर्ष लांब गेलेलं अंतर नक्की जवळ येणार. कुठेच वहिनी? वहिनी पण आली. नमस्कार. आणि भाऊ पण आलाय? अरे वा. दादा आणि वहिनी आलेली आहे, हा आनंदाचा क्षण आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आई वडिलांना राग येणं, वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे, कारण तुम्ही पळून जाऊन लग्न केलं. हो. पण ठीक आहे, आता जे झालं ते, त्याचे परिणाम खूप चांगले जर दिसत असतील तर नक्की दादा आणि वहिनी पुढाकार घेतील नक्की. आणि नक्की तुम्ही सगळे एकत्र छान आनंदाने नांदणार आहात, भेटणार आहात. पण त्याने आता हे बघतीलच तुमचे मरीन ड्राईव्हचे प्रताप सर. मलाच टेन्शन आलं. आई बाबा रागावू नका, लेकरू छान मजेत आहे, दादा वहिनी आलेले आहेत, त्या सगळे एकदा भेटा, मस्त गेट टुगेदर करा आणि कुठे जेवणाचा प्रोग्राम ठेवला तर बोलवायला विसरू नका. आत्ता माहेरच्याकडनं आहेर घेऊन आलेलो आहे, तेव्हा 8 वस्तूंपैकी 4 वस्तू यांना मिळणार का ते बघूया. फक्त 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. 8 वस्तू समोर आहेत, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार, 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. हां, वेळ सुरू झाली. ठीक आहे, जरा नवीन वाटते ते. हे चॉपर घ्या. वस्तू पण घे. पण 1 रुपयाचा टॅग मिळाला ना तर परत ठेवायचा. चालेल. 100 रुपये. अजून 3 संधी आहेत तुमच्याकडे. 1 रुपये. अभिनंदन. थँक्यू. चार्जिंग टिफिन. येस येस, गरम राहतं याच्यात अन्न. घ्या, बघा काय किती झाले. 5 रुपये. अजून 1 वस्तू घेऊ शकता तुम्ही, कुठली? घे तू. 50 रुपये. हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं आहेर. थँक्यू. नमस्कार. आणि आता तुम्ही बोलायचं, जी काही तक्रार आहे बिंदास बोलायची. आणि तुम्ही काय करायचं? हे आरोप काय करायचे? म्हणजे काय खंडन करायचं. बघूया काय करता ते. पहिला आरोप कोण करणार? मी तिची काकी सासू आहे, 5 नंबर. सकाळी लवकर अजिबात उठत नाही. तुम्ही कुठे असता? मी बोरिवलीलाच असते, ऋषीवन कॉम्प्लेक्सला. पण माझ्याकडे 1 महिना होती ती राहायला. अच्छा, मला वाटलं तिकडनं सीसीटीव्ही लावला माझ्याकडे पण CCTV त्याने, पण इथे नाहीये. काय हो, आरोप मान्य आहे? नाही, ते बाळ आहे ना हां. छोटं, ते कधी म्हणजे सहसा लवकर ते रात्रीवर खेळत राहतं, त्यामुळे ते सकाळी उठायला उशीर होत असेल तिला. पण ती असे मधून किंवा होत असेल म्हणजे तुम्हाला काय माहिती नाही. काढून टाका ते सीसीटीव्ही. पुढे मी तिची जाऊ. ऍक्च्युली मी कधी काय गोष्टी बोलली तिला, ती लगेच ऐकत नाही. म्हणजे तिचं लक्ष दुसरीकडेच असतं. मी तिला 2-3 वेळा हाक मारली तरच तिचं लक्ष जातं. तसं काय नाही, असं काय तिचा न ऐकल्यासारखं स्वतःहून असं कधीतरी झालं असेल चुकून असं.
पण स्वतःहून कधी ती अशी दुर्लक्ष वगैरे करत नाही असं म्हणजे बरं. माय म्हणणं. दादा आणि वहिनींची काय तक्रार आहे? पाळशी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप हळूहळू हळूहळू जेवण चालू असतं त्यांचं. ना आळशी म्हणजे काय आता ते आळस म्हणजे स्वतःहून नाही तिच्याकडे. मग विकत आणलाय? आळशी तसे नाही ती कुठल्या गोष्टी म्हणजे सकाळी फक्त लवकर उठायला सांगितलं मग त्यामुळे थोडंसं आळसपणा वाटत असेल वाटत त्यांना. असेल. पण त्याचं कारण बाळ मगाशी मी तुम्हाला सांगितलं. बरं, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आता. हो. काय दादा, काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही बघू आता. आहोत आम्ही आहोत. तुमची काय तक्रार आहे? वेळेची पक्की नाही, दरा पण नाही. वेळेची? हा म्हणजे 9 वाजता समजा सांगितलं ना की यायचंय तर 10:30-11 तर होतातच. ते 10 वाजतात, जवळजवळ 1 तास लेट होतो. फक्त एक वेळ बरोबर सांगली. ते पण 5 मिनिटात. बरं, आता यांच्यासोबत चांगलं काय ते सांगा. राहू आहे, येणाऱ्या जाण्याचं स्वागत चांगलं करते. भले चहा पाणी नाही विचारत पण स्वागत चांगलं करते बोलून. आणि आमच्या घरात जी इतर पद्धत आहे सगळ्या घडून मिसळून राहतात तशी ती घडून मिसळून राहते. तिचा आवाज कधीच रुडली नसतं, सॉफ्ट व्हॉइस असतं तिचं. कधीच वर आवाज करून बोलत नाही. ते आलं लक्षात. हो, आल्यावर पासून बघतोय आवाज येतोय की नाही एवढा प्रश्न पडला होता. तिला कसं पैशाचा वगैरे गर्व नाहीये. जे काय पुढ्यात भेटेल चटणी भाकरी ते ती आनंदाने खाऊ शकते. कुठेही असं नाही की तिला फ्लॅटमध्येच जाऊन तिथेच खाणं पिणं असं नाही. जरी असे झोपडपट्टीत म्हणजे असेल त्या परिस्थितीमध्ये ती सर्व सांभाळून घेते. वा, आता तुमचं काय म्हणणं आहे? सगळे आरोप झाले, तक्रारी झाल्या, कौतुक झालं, सगळं झालं. बोला. सकाळी लेट उठते ते लहान मुलामुळे. लवकर झोपत नाही, झोपला तरी रात्रीमध्ये उठतो, रडायला लागतो. मग त्याला घेऊनच भरपूर वेळ जातो म्हणून लेट होतो, जरा उशिरा उठते. बाकी आळस आणि लेट पोचते ते बाळाला सगळी तयारी, त्याचं खाणं पिणं ते सगळं करून जावं लागतं. आणि बाकी काय एकदम. उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करा? पहिला लवकर उठेन आणि सगळ्या आळस म्हणत असतील त्या तो सगळा काढून टाकणार. बरं, आता आई बाबा कुठे असतात म्हणालात तुम्ही? आई बाबा गोराईमध्ये. गोराईमध्ये. म्हणजे गोराई नंबर 1 मध्ये. समजा आता कार्यक्रम बघत असतील तर टीव्ही मध्ये बघून सांगा, काय सांगाल आई बाबांना? काय नाही, राग रुसवा असेल, काय मी चूक केली असेल तर तो बाजूला सारा आणि काय असेल ते गोड मानून घ्या. आणि भरभरून आशीर्वाद द्या आमच्या ताईला, आमच्या वहिनीला, एवढं मीही मागणं करतो. आणि लवकरच भेटा सगळे असं म्हणत हा तन्मणी पुन्हा माहेरचा आहेर घेऊन आलो. हा तुमच्यासाठी आम्ही. आणि आता कोण पैठणी जिंकणार, कोणता असणार खेळ, काही ना काहीतरी वेगळं असतंच नेहमी प्रत्येक भागात. पण आता या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी तुम्ही उचला, मी नाव जाहीर करतो. थँक्यू. नाव आहे गीता करडे. नाव सांगा. गीता अशोक करडे. कुठे म्हणजे राहायला? इथे 155 मध्ये पुढे. घरी कोण कोण असतं? मी, मिस्टर आणि माझी मुलगी. आता कोण आहे बरोबर? मुलगी पण आहे, मिस्टर पण आहे. मिस्टरांना बोलवा ना मग. कुठे आहेत? हो या ना. अरे मिस्टर घाबरलेत, मिस्टर पळून गेलेत. बरं, उखाणा घ्या. कमळात लक्ष्मी, मोरावर सरस्वती, अशोकराव माझे पती, मी त्यांची सौभाग्य होती. हो. चला आपण शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून. मग या कोण जिंकणार पैठणी. पैठणीचा खेळ. तिथे काही पेवर ब्लॉक्स पडलेले होते, ते असे उभे केलेले आहेत आणि त्यावरती विविध रंगाचे चेंडू आहेत. स्माइली चेंडूच्या सहाय्याने ते चेंडू, पेवर ब्लॉकवरचे चेंडू पडले पाहिजेत. धक्क्याने पडला तरी चालेल, पण तो जो वरचा प्लास्टिकचा चेंडू आहे तो खाली पडला पाहिजे. दोघींनाही 20-20 संधी. यामध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला शुभेच्छा दोघींनाही. सुरुवात तुमच्यापासून घ्या. एक. आणि आता तुम्ही. एक. दोन.
आणि 1 ही गुणसंख्या आणखी 10 चेंडू. 2 पुढच्या 10 चेंडूंची आवश्यकताच नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या करडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कांबळे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. एलिझा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गोराई 2 या ठिकाणी बोरिवलीतला हा आजचा भाग जो रंगला तो आता संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.